पंढरपूरला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राची ज्यांच्यावर श्रद्धा आहे असे संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज यांची जी पालखी पंढरपूरला येते ते दोन्ही मार्ग करण्याची संधी मला मिळाली आणि यातला जवळपास 80% मार्ग जवळपास पूर्ण होत आलेला आहे। दिवे घाटामध्ये अडचण होती। 17 हेक्टर जागा आपण फॉरेस्टची घेतली आहे। ते काम करण्यामध्ये पहाड खोदावा लागत होता, त्यामुळे आज मी काम बघितलं, तिथे पण 4 लेन रोड झाला आणि एक अडचणीचा मार्ग त्यातला सुटलेला आहे। ज्ञानेश्वरी पालखी मार्ग जो आहे हा 234 किलोमीटरचा आहे आणि याची किंमत 7,625 कोटी आहे। मोहोळ ते वाखरी, वाखरी ते खुडूस, खुडूस ते एरमपुरी, धरमपुरी ते लोणंद, लोणंद ते दिवेघाट आणि दिवेघाट ते हडपसर। शेवटचं हडपसरचा पूल महत्वाचा आहे आणि त्याचंही काम सुरू आहे। यापैकी 4 पॅकेज पूर्ण झाले आहेत, पण 2 पॅकेजमधलं जे उर्वरित काम आहे त्या दिवेघाट ते हडपसर या भागात 65% काम पूर्ण झाले आहे आणि धरमपुरी ते लोणंद हे 98% पूर्ण झालेलं आहे। म्हणजे हे जे शेवटचं पॅकेज आहे हडपसर ते दिवेघाट, त्या कामाची आज मी पाहणी केली, 65% झालं आहे। 3-4 महिन्यात ते होईल, जास्तीत जास्त 4 ते 6 महिन्यात हे काम पूर्ण होईल। याच्यामध्ये चौपदरीकरण करताना वारकऱ्यांसाठी स्वतंत्र लेन 3.5 किलोमीटरची ठेवली आहे, विशेषतः त्यामुळे त्यांचं पायी चालणं सुरक्षित व सुव्यवस्थित होईल। दिवेघाटमध्ये रस्त्याची रुंदी 2 वरून 4 लेनमध्ये केली आहे, त्यामुळे ॲक्सिडेंट होणार नाही। अनेक ठिकाणी फ्लायओव्हर, रेल्वे ओव्हरब्रिज, अंडरपास हे होणार आहेत। काही ठिकाणी दोन्ही बाजूला डेव्हलपमेंट झाली आहे, त्यामुळे मी फूट ओव्हर ब्रिज असे बनवायला सूचना केली आहे की ज्याच्यामध्ये 3 व्हीलर आणि स्कूटर वरती चढून आणता येईल आणि दिव्यांगांकरता आणि सिनियर सिटीजन करता इलेक्ट्रिक लिफ्टची व्यवस्था ठेवू, म्हणजे दोन्ही बाजूने जाण्याकरता अडचण येणार नाही। तुकाराम महाराज पालखी मार्ग हा जवळपास 130 किलोमीटरचा आहे, 4,416 कोटी। 3 पॅकेजमध्ये पाटस ते बारामती, बारामती ते इंदापूर, इंदापूर ते तोंडले, की पाटस ते बारामती हा भाग पूर्ण झाला। इंदापूर ते तोंडले 96% आणि बारामती ते इंदापूर 84% आहे। आज तिथे पण मी जाणार आहे। साधारणतः बारामती, बावडा, अकलूज आणि श्रीपूर या गावांना आपण बायपास पण केलेला आहे। अनेक ठिकाणी जिथे आवश्यक आहे तिथे बायपास केलेला आहे। आज काही नवीन कामाची या घोषणा पण मी आजच्या ह्याच्यात करणार आहे। यामध्ये 46 तलाव आम्ही बांधले आहेत। 33.45 लक्ष टन माती मुरुम महामार्गाच्या वापरण्यासाठी आलेला आहे आणि 3,345 TCM क्युबिक मीटर एवढं पाणी स्टोरेज झालेलं आहे। शिवाय अनुदानित प्रकल्प आहे। मी पाण्यावर जास्त काम करत असतो, रस्ते बांधण्यापेक्षा मी शेती आणि पाणी याच्यात 90% काम करतो। मला 17 डिलीट डॉक्टरेट मिळालेले आहेत, त्यापैकी 7 डॉक्टरेट अँड डिलीट वॉटर कॉन्झर्वेशन आणि ॲग्रिकल्चरवर आहे। याच्यामध्ये पाण्याच्या कामाबरोबर 40,000 आम्ही झाडं लावलेली आहेत आणि ती विशेषतः ज्ञानेश्वर महाराजांनी वृक्षवल्लीमध्ये जी नावं दिली ती शोधून शोधून ती लावलेली आहे। त्याच्याचबरोबर 450 झाडं ट्रान्सप्लांट केलेली आहे। याच्यामध्ये एक आठवण मी करून देतो। स्वर्गीय अजितदादा पवार यांनी कान्हेरी गावाजवळ फॉरेस्टची जागा होती, ते देत नव्हते, तेव्हा त्यांनी कठोर निर्णय घेतला आणि आम्ही फॉरेस्टमध्ये घुसून मोठं वॉटर स्टोरेज बांधलं आहे। कॉन्क्रीटचा बंधारा आहे, बंड आहे आणि त्याच्यामुळे त्या भागात पाणी अडलं।
तोही त्यातला एक आहे. महामार्गावर 2 ऐतिहासिक विशेषतः स्थळ आहेत. एक अहिल्या विहीर आणि बाजीराव विहीर, दोघांचं आम्ही जतन करून त्याला व्यवस्थित केलेलं आहे. याच्यामध्ये एक इनोव्हेटिव्ह टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे मेट्रोमध्ये आणि पुलामध्ये जे 2 पियर तयार होतात त्यातलं अंतर मॅक्झिमम 30 ते 40 किलोमीटर असतं 2 पियरमधलं. पण मीटर 30 ते 40 मीटर. पण आपण आता जे नवीन टेक्नॉलॉजी वापरली आहे त्याच्याकरता त्यात 120 मीटर, 100 ते 120 मीटर आपण ही मलेशियातून आणली. मी स्वतः याच्यात इंटरेस्ट घेतला. हा जो वरचा बीम कास्ट होतो यात लोखंड नाही आहे, स्टील फायबर आहे. त्यामुळे कॉन्क्रीटपेक्षा तो लोखंडापेक्षा चौपट मजबूत होतो. आणि याला एक UHPFRC म्हणजे अल्ट्रा हाय परफॉर्मन्स फायबर रिइन्फोर्स कॉन्क्रीट असं म्हणतात. त्याचा वापर आपण केला आहे. आता पुण्यामध्ये आम्ही लवकरच त्या महिन्याभराच्या आतच 50,000 कोटी रुपयाचे 3 लेवलचे मोठे मोठे ब्रिजेसचं भूमिपूजन करणार आहे आणि एकाच पियरवर ते उभे राहणार आहे. इथे पण त्या टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे आणि स्टील आणि लोखंडी सळीच्या ऐवजी स्टील फायबर वापरले आहेत. एकंदर ज्ञानेश्वर पालखी मार्गावर 13 पुलाचं काम आहे. त्यात ही टेक्नॉलॉजी वापरलेली आहे. आणि विशेषतः नीरा कॅनॉल 100 मीटरचं आपण तिथे पण असं तयार केलेलं आहे. दिवे घाटचं काम जे आहे ते साधारणतः मला अंदाज दिला पण डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. जेजुरीला मी आज फ्लायओव्हरची घोषणा करतोय. याची लांबी 2 किलोमीटर आहे, किंमत 250 कोटी आहे. या पुलामुळे जेजुरी गड दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल और शहरातलं अपघाताचं प्रमाण कमी होईल. फलटण शहरचं वन टाइम इम्प्रूव्हमेंट 97 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. या कामाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण होतात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. विशेषतः 6-7 किलोमीटर 6.7 किलोमीटर हा 4 लेन करण्याची मागणी होती, ती केली आहे. मी मागे पलटणला आलो तेव्हा निंबाळकरांनी मला ती दाखवली होती. हा रस्ता मी पाहिला आहे आणि आता लवकर त्याचं काम सुरू होईल. नीरा रोडवरील आरोबी 72 मीटर सिंगल स्पॅन हा आरोबीमुळे अखंडित असणारा रस्ता जोडला जाईल. त्यामुळे सध्या होतल्या वाहतूक कोंडीतून सुटका होईल. टेंभुर्णी पंढरपूर NH 561A लांबी 48 किलोमीटर, किंमत 950 कोटी. यात पंढरपूर बायपासची 9.5 किलोमीटर समाविष्ट आहे. त्याची पण आज मी मंजुरीची घोषणा करतो. पंढरपूरचा पूर्ण रिंग रोड एकूण लांबी 40 किलोमीटर, 13 किलोमीटर पूर्ण झालेली आहे आणि 9.5 किलोमीटर टेंभुर्णी पंढरपूर अंतर्गत प्रस्तावित आहे. शिर्डी अहिल्यानगर टेंभुर्णीकडून येणारी वाहतूक पंढरपूर शहरात प्रवेश न करता विजापूर मंगळवेढा मार्गे शहराबाहेर जाईल व अपघाताचं प्रमाण कमी होईल. उर्वरित 18 किलोमीटरचा DPR त्याचे काम हाती घेतलेलं आहे. त्यामुळे वाखरी ते अनवाणी, सातार रोड, कराड रोड व सांगळा रोड यांना क्रॉस करून मंगळवेढा रोडला ते मिळणार आहे. तोंडले या ठिकाणी दोन्ही पालखी मार्ग मिळतात. त्या ठिकाणी फ्लायओव्हर करायचे आदेश मी दिले आहेत 100 कोटीचा. त्याची पण मंजुरी मी घोषित करतो. साधारणतः या प्रकल्पामध्ये माझी सगळ्या जनप्रतिनिधींना, आमदार खासदारांना, एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनला, NGOजला विनंती आहे की हा ग्रीन महामार्ग व्हावा. आणि त्यामुळे आम्ही तर झाडं लावलीच आहे पण ती इटॅक पण झालेली आहे. त्याचं संगोपन करणं आणि नवीन झाडं लावण्यामध्ये आपण जर पुढाकार घेतला तर हा पूर्ण ग्रीन मार्ग झाला तर फार मोठं योगदान होणार आहे. तुम्हाला माहिती आहे की आपल्या सोसायटीचे 3 पिलर आहे: इथिक्स, इकॉनॉमी, इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट. आणि पर्यावरण वाचवलं पाहिजे. मी स्वतः
वारंवार या गोष्टीत कामही करतो आणि याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की प्रदूषण ही समस्या फार गंभीर बनलेली आहे. मोठ्या शहरात तर खूप जास्त आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात हातात घेणं. आमच्या रोडवर जर अशा संस्था आल्या तर इथे कदम आहेत, त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा. ती झाडाची आम्ही तुम्हाला परवानगी देऊ, तुम्ही लावा, मेंटेन करा आणि ती तुमची संस्थेने तेवढी लावली आहे अशी एक पाटी लावायची पण आम्ही परवानगी देऊ. आणि आपण याचं धार्मिक संस्थांनी पण पुढे यावं, ट्रस्टनी पुढे यावं आणि हा आपल्या सगळ्यांचा रोड आहे. हा चांगला झाला पाहिजे, अपघात न होता कामा नये कुठेही आणि आपल्या वारकऱ्यांबरोबर इथल्या जनतेलाही सुखद प्रवास झाला पाहिजे, सुसह्यता मिळाली पाहिजे. तुम्हाला माहिती असेल आजकाल जगात सगळ्यात जास्त चर्चा सुरू आहे डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स, ज्याला सुखांक म्हणतात. आणि सुखांकाचा संबंध रोजगाराशी आहे, आर्थिक विकासाशी आहे, पण त्याचबरोबर रोटी, कपडा आणि मकानशी आहे आणि स्वास्थ्यविषयक सुविधांशी आहे. आणि मग हळूहळू एक एक गोष्टीमध्ये आपण हे केलं तर याच्यातून लोकांचं जीवन सुसह्य होतं. मी विदर्भापुरतं आता 4 सेंटर, एक सुरू झालं, MRI, CT स्कॅन. मी पाहिलं की गरीब लोकांजवळ MRI काढायला पैसे नाही, तर आम्ही 1200 रुपयात MRI करतो, 600 रुपयात CT स्कॅन करतो आणि 200 रुपयात पॅथॉलॉजीचे सगळे टेस्ट करतो. हा 6-7 दिवस वेटिंग लिस्ट आहे. गरीब लोक दरवाजावर बिचारे उभे असतात आणि कॅन्सरचे जे इंजेक्शन आहे ते 3.5 लाख 3 लाख किंमत आहे. गोळी जी आहे ती 1.5 लाखाची आहे. मी खूप प्रयत्न केला आणि आता बांगलादेशला ते औषधं रॉयल्टी फ्री असल्यामुळे मी बांगलादेश सरकारशी बोलून ते औषधं हिंदुस्थानात आणून 1/3 प्राईसमध्ये गरीब लोकांना उपलब्ध करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यामुळे स्वास्थ्य, शिक्षण, सेवा, विकास याच्याबरोबर उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर. आणि माझी आमदार साहेबांना विनंती आहे की मी एक स्मार्ट विलेज तयार करतो. आता त्याचं काम सुरू होत आहे. 1000 घरं आहेत आणि 500 स्क्वेअर फूटचं घर 5 लाखात, आयुष्यभर पाणी आणि वीज मोफत. तर ते योजना मी जरूर देईल. पण तुमच्याकडे पर कॅपिटा इन्कम आणि ग्रोथ चांगली असल्यामुळे सगळ्या गावात मला कॉन्क्रीटची गरज दिसली. चांगली गोष्ट आहे, कारण या ठिकाणची शेती पण चांगली आहे. हा जरी पालखी मार्ग धार्मिक उद्दिष्टाकरता असला तरी पर्यटन हे असं क्षेत्र आहे की ज्यातलं 49% कॅपिटल इन्व्हेस्टमेंट एक्सपेंडिचर हा रोजगार निर्माण करण्याकरता खर्च होत आहे. आणि त्यामुळे या मार्गामुळे या भागात आर्थिक प्रगती आणि विकास पण होईल, उद्योग व्यापार पण वाढेल, लॉजिस्टिक कॉस्ट पण कमी होतील, शेतकऱ्यांचा माल पोर्टपर्यंत न्यायला सुविधा प्राप्त होईल आणि या सगळ्याचा मल्टिप्लाय बेनिफिट या भागाचा विकास होण्यामध्ये होईल. एकीकडे विठ्ठलाबद्दलची श्रद्धा म्हणून पंढरपूरलाही लोक येतील आणि जेवढे लोक जास्त येतील तेवढं रोजगार पण निर्माण होईल. कारण मी बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्रीला एक केदारनाथला जोडणारी रोपवे करतो आहे. पहिले माझ्याकडे फाईल आली होती की रोपवे 5000 कोटी सरकार खर्च करून बनवेल. मग मी म्हणलं आपण प्रयत्न करून बघू. मी त्याचं कन्व्हर्शन BOTत केलं आणि सांगितलं की ही रोपवे तुम्हाला तुमच्याच पैशांनी बांधायची आहे, आमच्या स्टँडर्ड्सप्रमाणे. तुम्ही आम्हाला रॉयल्टी किती द्याल? तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला रोपवे करण्याकरता 800 कोटी रुपये वर्षाची रॉयल्टी मिळणार आहे. म्हणजे खर्च तर काहीच नाही, पण 800 कोटी. याचा अर्थ पोटेन्शियल आहे. म्हणून मी आत्ता सांगितलं यांना, निंबाळकरांना, की नगर परिषदेमध्ये आता हळूहळू पब्लिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आला आणि नागपूर महापालिकेत आम्ही अशी खूप मार्केट उभे केले आणि त्यामुळे आपला गॅस जो आहे कचऱ्यापासून, अशा अनेक गोष्टी आहेत ज्यातून टू सेव्ह मनी इज टू अर्न मनी. तर या मार्गावरून या भागाचा, गावाचा विकास व्हावा ही जी इच्छा होती. आणि मला व्यक्तिगतरित्या खूप आनंद आणि समाधान आहे की माझी आई मृत्यू होण्यापूर्वी 6 महिने पंढरपूरला आली होती, इथून गाणगापूरला गेली होती आणि मरण्यापूर्वी मला म्हणाली, अरे नितीन किती खराब रस्ते. माझी पूर्ण पाठ खिळखिरी झाली. त्यावेळी गाणगापूरचा रस्ता 6 तास 7 तास लागायचे
आणि तिचा मृत्यू झाला. मला आता आठवण झाली की आज ती नाही आहे, पण मी तिला कबूल केलं होतं की मला जर संधी मिळेल तर मी नक्की हे काम करीन. मी काही खूप मोठं काम नाही केलं, विठ्ठलाच्या आशीर्वादाने मला संधी मिळाली आणि खूप कामं मी अनेक टनेल, रोड, ब्रिजेस बांधले. पण या कामाचा मला एक वेगळा आनंद आहे आणि तो आनंद म्हणजे विठ्ठलाच्या प्रती जी श्रद्धा आहे आणि तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजांबद्दलची श्रद्धा आहे, या दोन्ही याच्यातून या मार्ग पूर्ण होतो आहे. त्यामुळे तो कुठेही त्याच्यात त्रुटी राहू नये, त्यामध्ये क्वालिटी वाईज प्रॉब्लेम येऊ नये. तसे मी आता हॅलो 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 तसे याच्यावर क्वालिटीच्या बाबतीमध्ये मी भयंकर कडक आहे आणि मी ठेकेदारांना सांगतो की खराब काम केलं तर तुम्हाला रगडल्याशिवाय राहणार नाही. आणि आता ब्लॅकलिस्टेड करणं आणि कंपन्यांच्या कॅरेक्टर जप्त करणं, त्यामुळे क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज नाही करणार. ही जनतेची संपत्ती आहे, त्यामुळे या ठिकाणी श्रद्धाही आहे. त्यामुळे हा रस्ता परफेक्टली चांगला झाला पाहिजे अशी माझ्या मनातली इच्छा. त्यामुळे आता बारकावे पाहत पाहत आज आणि उद्या मी या मार्गावरून जातोय. मला पुन्हा एकदा इथल्या जनतेला माझ्या खूप खूप शुभेच्छा. या कामामध्ये अनेक अडचणी आल्या, लँड ॲक्विजिशनच्या, फॉरेस्टच्या. इथल्या आमदार खासदारांनी, इथल्या जनतेने जे सहकार्य केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपल्या पत्रकार बंधूंचंही वेळोवेळी सहकार्य आहे, आपल्यालाही खूप धन्यवाद. केवळ या विषयाशी संबंधित जर तुम्ही प्रश्न विचाराल तर त्याचं मी उत्तर देईल. तुम्ही एखादा नो बॉल टाकला तर मी सोडून देईल. त्यामुळे तुम्ही मोजके हिंदीत नाही, आता चॅलेंजेस काही नाही आहे. दिवे घाटच्या कामामध्ये 17 हेक्टर फॉरेस्ट येतं आणि त्याची परवानगीच अनेक वर्ष नाही मिळाली. मला वाटते गेले 2.5-3 वर्षापासून प्रयत्नाचा परवानगी मिळाली आहे. मी आज ते काम होताना पहाडावर चढलेली माणसं बघितली. काम चांगलं सुरू आहे. 4-6 महिन्यात सगळं काम पूर्ण होतं. हाईवे 4-6 महीने में पूरा हो जाएगा. वैसे 80% से ज़्यादा काम पूरा हुआ है और मुझे लगता है कि अब इसमें कोई अड़चन नहीं है. नाही हो, याच मार्गावर असणार आहे. 100 कोटी रुपयाचा राहणार आहे याच मार्गावर. मी आज स्पॉट पण पाहिला होता. आवाज ऐकू येत नाही. ज्या ठिकाणी मला निवेदनं मिळाली ती सगळी निवेदनं मी तपासणार आहे. बंद करते बंद कर आवाज येतो. ज्या ज्या ठिकाणी मला निवेदनं मिळाली, एक अडचण आहे की ज्यावेळी रस्त्याचा डीपीआर तयार झाला 4 वर्षापूर्वी, त्यावेळी रस्त्याच्या बाजूला एवढी डेव्हलपमेंट नव्हती. हा रस्ता बनत असताना रस्त्याच्या बाजूला काय कोणती मिसळ, त्याची कमीत कमी 12-15 बोट पाहिजे, अनेक मिसळीची. म्हणजे आता रस्त्याच्या बाजूला दुहेरी डेव्हलपमेंट होते. त्या कुठल्या जेजुरीला बायपास करायचा आम्ही मंजूर केला, लोकांनी विरोध केला. काय हे जे व्यापारी आहेत ना, यांची इच्छा असते की रोडवरून आम्ही बसावं आणि आपल्या लोकप्रतिनिधीला सपोर्ट करा. मी पूर्ण शहर तोडलं, मी पण लोकसभा सदस्य आहे. पूर्ण शहर तोडलं, माझी मतं वाढली. पण त्यावेळी ते विरोध केल्यामुळे ते प्रकरण बारगळलं, म्हणून आता उड्डाणपूल बांधला. त्याचं सध्या तो ILFS कडे आहे, त्यामुळे त्याचा ट्रॅफिक किती आहे बहुतेक झालेला आहे. पण मी तुम्हाला मगाशी एक गोष्ट ती पुन्हा तुम्हाला सांगतो की उत्तरेतून दक्षिणेत जाण्याकरता म्हणजे दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल, पंजाब, काश्मीर, इथून मद्रास, हैदराबादला जायचं असेल दक्षिणेत तर मार्ग होता मुंबई, पुणे
कोल्हापूर सोलापूर हे द्वार होती, आता ही बंद होणार आहेत. कारण आता सुरतलाच थांबून आपण सुरत ते नाशिक, नाशिक ते अहमदनगर, अहमदनगर ते सोलापूर, सोलापूर ते कर्नूल, कर्नूल ते कन्याकुमारी, चेन्नई, बेंगलोर, बेंगलोर, हैदराबाद आणि सगळ्या दक्षिणाला तिकडे जोडणार आहे. आणि चेन्नई ते दिल्ली डिस्टन्स 320 किलोमीटर कमी होणार आहे. त्यामुळे बंगलोर आणि दिल्लीचा बंगलोर आणि चेन्नईचा जो ट्रॅफिक आहे तो आता सुरतहून वळणार असल्यामुळे तुमच्याकडलं ट्रॅफिक पुष्कळपणे 40-50% कमी होईल, सोलापूरचा आणि कोल्हापूर. दुसरं, आता आम्ही मुंबईपासून बंगलोर 5-5.5 तासात हायवे बांधायला पहिलं पॅकेज टेंडर काढलंय. आणि तर त्यातलं पुण्यापर्यंतचे 3 पॅकेज आता होतील आणि तुमच्या फलटण जवळून हा बंगलोरपर्यंत जाणार आहे. तर याच्यामुळे या भागाला खूप महत्व येणार आहे आणि सगळा कंटेनर ट्रॅफिक सगळं इकडनं जाईल, त्यामुळे गोडाऊन्स वगैरे होतील. तर या हायवेमध्ये मुंबई अटल ब्रिज नंतर 4 किलोमीटर पुढे गेलं JNPT की तिथून आज सुरू होणार त्या पहिल्या पॅकेजचं टेंडर झालं आहे. त्यामुळे माझा प्रयत्न आहे की बंगलोर ते मुंबई हे केवळ 5 तासात होईल. दुसरा, आम्ही पुणे ते संभाजीनगर औरंगाबाद रस्ता मंजूर केलेला आहे, 2 तासात औरंगाबाद आणि तिथून 2.25 तासात नागपूर. त्यामुळे 4.5 तासात पुणे नागपूर होईल असा प्रयत्न आहे. माझ्याजवळ 4.5 मला माहित नाही, पण जेवढी तोडली त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त 40,000 झाडं आम्ही नव्याने लावली आहे, त्याला टॅग केला आहे. 450 झाडं ट्रान्सप्लांट केली आहे. आणि म्हणून अजून जागा आहे. आपल्या सगळ्या संस्थांना मी मगाशी आवाहन केलं की हा ग्रीन करण्याकरता तुम्ही मदत करा. नाही, या रस्त्यावरून एअरपोर्टला रस्ता होईल. माझा संबंध नाही, एअरपोर्ट खातं माझ्याकडे नाही आहे आणि हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं आहे. पण एअरपोर्टपर्यंत पुण्यापासून येईपर्यंत हा पालखी मार्ग कामात येईल. तिथून एअरपोर्टचा रस्ता, आता मी नव्या मुंबई एअरपोर्टचा रस्ता आम्ही बांधून दिला. एअरपोर्ट जंक्शन जिथे आहे ते त्यांना विचारून आम्ही 30 मीटरचा 30 मीटरचा फ्लायओव्हर केलेला आहे वळण्याकरता, त्यामुळे अडचण नाही येणार. तुम्ही परवा पाहिलं नाही का, आमच्याकडे 950 टोल आहेत आणि आता टोल सगळे राहणार नाही. तुम्ही तुमच्या गाडीतून 80 किलोमीटरच्या स्पीडने निघून जाल म्हणजे बॅरियर राहणार नाही, कोणी टोल कलेक्ट करणारा राहणार नाही. तिकडे तुमच्या गाडीचा नंबर प्लेटचा फोटो आणि फास्टॅग दोघांचा रेकॉर्ड येईल आणि तुमच्या बँकेतून तेवढे पैसे काढतील. आम्ही अजून एक सवलत दिली आहे की तुम्हाला केवळ 3,000 रुपयाचा पास जर कार मालकांनी घेतला तर 15 रुपये एक टोल, 200 टोल फ्री. त्यामुळे हाही खर्च आता कमी झालेला आहे. माझ्याकडे येत नाही ते. ऍक्च्युली मी फक्त राष्ट्रीय महामार्ग जो असतो त्याच्यावरच पैसा खर्च करू शकतो, जोडण्याकरता नाही करतायत. तरी पण तुम्ही जे सांगितलं वाल्मिकींच्या समाधीचं, मला देऊन ठेवा, आपण काय करता येईल मी प्रयत्न करेन. नाही, रिलेव्हंट ते तुम्ही ठरवा. बघा, या देशात 60% जनता ऍग्रिकल्चर, रूरल आणि ट्रायबल आहे. जल, जमीन, जंगल, जानवर आधारित टेक्नॉलॉजीचा विकास केला पाहिजे. आणि आजचं युग आहे ते नॉलेज ॲज ए पॉवर आहे. इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस, वी नेम इट एज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर. आता इथेनॉलवर मी 4 तारखेला मारुती सुझुकीची गाडी लॉन्च करणार आहे, पहिली 100% इथेनॉलवर. मी 1.5 वर्षापासून टोयोटोची इनोव्हा इथेनॉलवरची गाडी वापरतो
आणि पेट्रोलच्या तुलनेत ॲव्हरेजमध्ये तुलना केली भावामध्ये तेवढी, तर माझा खर्च 25 रुपये लिटर पेट्रोलचा येतो. इम्पोर्ट सबस्टिट्यूट कॉस्ट इफेक्टिव्ह पोल्युशन फ्री इंडिजिनियस. आता 20% इथेनॉल पेट्रोलमध्ये जातं. आता TVS, हिरो, होंडा यांच्या सगळ्या स्कूटर आणि मोटरसायकल, मीच ट्रान्सपोर्ट मंत्री आहे त्यामुळे अधिकृत सांगतो, त्या सगळ्या इथेनॉलवर 100% आल्या, मीच लॉन्च केल्या. इलेक्ट्रिक देशातली पहिली स्कूटर मीच सगळ्या लॉन्च केल्या. इलेक्ट्रिक कार, इलेक्ट्रिक ट्रक, इलेक्ट्रिक बसेस आणि आता हायड्रोजनची गाडी माझ्याकडे आहे. हायड्रोजनची गाडी जी आहे टोयोटाची, तिचं नाव आहे मिराई. मिराई जपानी वर्ड आहे. मिराई मीन्स फ्युचर. आणि माझी कल्पना अशी आहे की या देशातला शेतकरी केवळ अन्नदाता नाही, ऊर्जादाता झाला पाहिजे, इंधनदाता झाला पाहिजे. आता 25 लोकांनी बायोमासपासून, परलीपासून डांबर बनवणारं पेटंट विकत घेतलंय सेंट्रल रिसर्च ऑर्गनायझेशन, म्हणजे डांबरदाता झाला. आता विमानाचं इंधन आपण तयार केलेलं आहे आणि त्याचबरोबर हायड्रोजन तयार करतोय. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आता इथेनॉल पासून आयसोब्युटेनॉल तयार होत आहे. आयसोब्युटेनॉल जे आहे ते 15% डिझेलमध्ये टाकता येईल आणि माझ्याच हस्ते माझ्या आग्रह खातर किर्लोस्करनी आयसोब्युटेनॉलवर चालणारं जनरेटर आणि इथेनॉलवर चालणारं जनरेटर पुण्यात लॉन्च केलं. त्यामुळे येणाऱ्या काळात डिझेलचा अल्टरनेटिव्ह, इथेनॉल पेट्रोलचा अल्टरनेटिव्ह, त्यामुळे आपल्याला पेट्रोल डिझेल आणायची गरज पडणार नाही. आपण 22 लाख कोटी रुपयाचं फॉसिल फ्युएल इम्पोर्ट करतो. इम्पोर्ट सबस्टिट्यूट कॉस्ट इफेक्टिव्ह पोल्युशन फ्री आणि इंडिजिनियस. आणि जी लिथियम आयन बॅटरी मी जेव्हा पहिली गाडी लॉन्च केली तिची किंमत $150 पर किलोवॅट पर अवर होती, ती आता $50 पर किलोवॅट पर अवर आली. आता मी ॲग्रिकल्चरला सांगितलं, सगळ्या ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चरला, तर तुम्ही तयार करा नाही तर युरो 6चे नॉर्म लावेल. आणि मी असा दंडा लावला की आता सगळ्यांनी मला परवा आयशर कंपनीने CNG आणि डिझेलवर चालणारा फ्लेक्सचा ट्रॅक्टर मला दिला. माझ्याकडे इलेक्ट्रिकचा ट्रॅक्टर आहे. 60 एकर जमिनीमध्ये पूर्ण इरिगेशन आहे. 7.5 पॉवरचे 3 सोलर पंप आहे. ड्रोननी स्प्रेइंग करतो. इलेक्ट्रॉनिक बैलजोडी आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये याचा सगळा चेंज जो आहे तो शेतकऱ्याच्या फायद्याचा आहे. आणि याच्याकडे शेतकरी आता आपल्या याच्यात केवळ मका, ज्वारी, कडे, साखर नाही, तर आता इंधन तयार करणार, डांबर तयार करणार, हायड्रोजन तयार करणार. आणि हायड्रोजन हे फ्युएल आहे फ्युचर. आणि आज आपला देश एनर्जीला आयात करणारा आहे. आजपर्यंत मी जे बोललो ते सगळं खरं झालेलं आहे. त्यामुळे मी सांगतो वेळ लागेल, आपला देश एनर्जीला निर्यात करनेवाला बनेल आणि आपण सगळं करूया. आपका प्रश्न खत्म हो गया, लास्ट क्वेश्चन. अरे आपकी भी राजनीतिक पार्टी बन गई है, एक जन बात करो. तुमच्यासारखे विद्वान पत्रकार आहे ना, भाष्य करा. माझं एवढंच आहे, वारकरी आहे, डावे नाही आणि उजवे नाही. आणि कोणाला काय करायचं त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे, याच्यात राजकारण आणता कामा नये. धन्यवाद, नमस्कार. सत्कार करत आहे महाराज थांबले. महाराज या महाराज. हाँ. दुर्घटना मुक्त भारत के लिए आज ही जीवन सुरक्षा न्यूज को लाइक, शेयर और सब्सक्राइब करें.